पेनॉल्टी टायगर संघाचे श्री स्वानंदजी आनंदगावकर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. ब्रह्मयुग फायटर संघाचे ओनर श्री प्रवीणजी नाईक यांना देखील मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. ब्राह्मण प्रीमियर लीग 2025 चे बाउंड्री पार्टनर श्री अजयजी शर्मा यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. विप्र समाजाचे प्रतिनिधी श्री गौड काका यांना देखील मी विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. सर्व उपस्थित समाज बांधवांचं क्रिकेट प्रेमींचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. ब्राह्मण प्रीमियर लीग 2025चा उद्घाटन सोहळा इथे आपण पार करत आहोत. माझी सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावरून खाली यावं. सर्व संघांचे जे कर्णधार आहेत कर्णधारांना देखील मी विनंती करतो कृपया आपण समोर यावं. सर्व 12 संघांचे जे कर्णधार आहेत कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी कृपया समोर यावं. इथे जे सदस्य बसलेले आहेत माझी विनंती आपण थोडं मागे सरकूयात फक्त. सर्व 12 संघांचे कर्णधार सर्व स्पॉन्सर्स टायटल स्पॉन्सर लाईफलाईन मेडिकल डिव्हायसेसचे श्री भाले सर आर.बी. शर्मा सर त्याचबरोबर ब्राह्मण प्रीमियर लीग 2025चे अपॅरल पार्टनर स्मिता हॉलिडेजचे श्री गोरे सर व त्यांच्या वतीने आज या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सागर पाटील सर यांचे देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्व संघांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व संघांचे मालक इथे उपस्थित आहेत व इतर सर्व मान्यवर ज्यामध्ये श्री प्रशांतजी नांदेडकर सर श्रीनिवासजी कुलकर्णी सर आदित्य अन्विकर सर जगदीशजी एरंडे सर समर्पण ग्रुपचे श्री ओंकार चौकीदार सर त्याचबरोबर सर्व समाजाचे प्रतिनिधी इथे जे उपस्थित आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मी चिन्मय कुलकर्णी यांना विनंती करतो की कृपया मान्यवरांच्या हातात त्यांनी बलून्स द्यावेत. नांदेडकर सरांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी सर्व संघ मालकांसोबत उद्घाटन सोहळ्याला सहभाग त्यांनी नोंदवावा. नांदेडकर सर या ना समोर. एकदा जोरदार घोषणा आपण सगळे देऊयात. बोलो भगवान परशुराम की, बोलो जय श्रीराम, बोलो जय परशुराम. मी आता सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न करावा. बोलो भारत माता की, भारत माता की. मी आता सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढील सामन्याच्या टॉससाठी मैदानाच्या आत जाणार आहोत. या पुढील सामना ज्या 2 संघांचा आहे वज्र 11 वर्सेस विप्र लायन्स या दोन्ही संघांच्या पूर्ण खेळाडूंना त्याचबरोबर त्या संघाच्या संघ मालकांना देखील माझी विनंती आहे की आपण मैदानामध्ये लाईनअप आपल्याला करायचा आहे. आपण सगळ्यांनी मैदानात यावे. दोन्ही पुढील संघांना ज्यांचा आता सामना आहे त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण कृपया नाणेफेकीसाठी आज जाणार आहोत. ब्राह्मण प्रीमियर लीग 2025च्या
उद्घाटन सोहळ्यानंतरच्या या सामनाचं या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघांना विप्र लायन्स त्यासोबतच वज्र 11 दोन्ही संघांना विनंती 1 रुपया आपण लाईनअप करायचा आहे. जो 15 लिए हुए क्या उनको खिला बोला एखादा बाहर का खिला देंगे लोग. दोन्ही संघांना माझी विनंती आहे 1 रुपया त्यांनी लाईनअप करावे. त्याचबरोबर सर्व माननीय अंपायर्सला पंचांना देखील माझी विनंती आहे की सर्वांनी कृपया मैदानात यावे. माननीय पंचांना माझी विनंती आहे 1 रुपया त्यांनी मैदानात यावे. श्री अमृत बिराडे सर यांना देखील मी विनंती करतो त्यांनी कृपया मैदानावरती यावे. ब्राह्मण प्रीमियर लीग 2025 चे टायटल स्पॉन्सर लाईफलाईन डिव्हायसेसचे श्री विक्रांत बाले सर यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया नाणेफेक या ठिकाणी करावा. दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत त्यासोबतच मी RB शर्मा सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया नाणेफेकसाठी समोर यावे. दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत श्री निनाद पत्की व अनुपजी आसोपा या दोघांना मी विनंती करतो. निनाद श्रीकांत. विप्र लायन्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. एकदा परत जोरदार घोषणा होऊ देऊ. बोलो भगवान परशुराम की, बोलो जय श्रीराम, बोलो जय परशुराम, बोलो भारत माता की. धन्यवाद. सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे. एक जार डायरेक्ट